तक सत्य का साहस। भक्ती, श्रद्धा आणि अथांग सेवेचा त्रिवेणी संगम म्हणजेच नागपूरच्या उमरेड मार्गावरील निर्मल नगरीत उभे राहिलेले श्री संत गजानन महाराज मंदिर। आज हे मंदिर केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। नागपूरची प्रति शेगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराच्या उभारणीची यशोगाथा आणि त्यामागील योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे। नुकतेच या मंदिराच्या परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते देवराव प्रधान यांनी मंदिराच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले श्रद्धेय स्वर्गीय प्रभाकरराव राऊत म्हणजेच राऊतदादा यांच्या स्मृतींना उजाळा दिला। राऊतदादांचे योगदान हे अविस्मरणीय असून त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे आणि संकल्पनेतून हे भव्य दिव्य मंदिर साकार झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। या मंदिराचा इतिहासही तेवढाच रंजक आणि भक्तीने न्याहून निघालेला आहे। रघुजीनगर पोलीस क्वार्टर परिसरातील श्री संत गजानन महाराज मठात 1983 ते 2017 अशी सलग 35 वर्षे श्रींचा प्रकट दिन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता। त्यानंतर 2018 पासून निर्मल नगरीत या नव्या विस्तीर्ण आणि देखण्या मंदिरात हा सोहळा तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जात आहे। केवळ रोजची पूजा अर्चाच नाही तर स्वर्गीय प्रभाकर राऊतदादा यांच्या स्मरणार्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात। यामध्ये प्रकट दिन उत्सव, पुण्यतिथी, श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा यांसारखे सण, तसेच नागपूर ते शेगाव आणि नागपूर ते कोराडी दिंडी यात्रा आणि जळगाव जामोद ते शेगाव पालखी यात्रेचे भव्य आयोजन केले जाते। तर महिन्याच्या शेवटच्या रविवारी येथे सामूहिक पारायण मंडळही भरवले जाते। अब तक सत्य का साहस।